शुभ सकाळ सर्वांना. तर आज मी खूप लवकर उठले होते कारण आम्हाला जायचं होतं स्वामींच्या मंदिरात स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. गुरुवार असल्यामुळे स्वामींच्या मंदिरात खूप गर्दी असते आणि घरातली कामे पटपट आवरून घ्यायची होती कारण दुपारचं उन्हाळा चालू असल्यामुळे किती ऊन आहे तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यासाठी मी अगोदर झाडू मारून घेतला सगळीकडे, नंतर फरशीही पुसून घेतली. घरात स्वच्छता केल्यानंतर कसं छान वाटतं सकाळचं. नंतर मला देवपूजाही करायची होती, स्वयंपाक करायचा होता. घरातली सगळी कामे करून घेतल्यानंतर स्वयंपाक नाश्ता स्वयंपाकाची तर भरपूर भांडे पडले होते. तुम्हाला तर माहितीच आहे की सकाळची किती गडबड असते आपल्या मागं. सकाळची कितीही आवरायचा प्रयत्न केला तरी किती कामं असतात आपल्याला. भांडी धुणे, कपडे धुवायचे, स्वयंपाक बनवायचा, सगळ्यांना नाश्ता बनवायचा, त्यांच्या सगळ्यांच्या हाताखाली करायचं. त्याच्यातच वेळ किती निघून जातो आणि आपली कामे आहे तशीच राहतात. भांडी घासून झाल्यानंतर लगेच बेसिंगही स्वच्छ करून घेतलं कारण भांडीही घासून झाल्यानंतर बेसिंग तर साफ करावंच लागतं. किचनचा कट्टा साफ करायचा, त्याच्याशिवाय घर स्वच्छ दिसत नाही आणि किचन कट्टाही स्वच्छ दिसत नाही. नंतर लगेच मला देवपूजा करायची होती. सकाळची देवपूजा केली तर घर प्रसन्न राहतं आणि देवपूजा ही रोज केली पाहिजे. रोज देवपूजा तर करतोच आपण, पण आज गुरुवार असल्यामुळे लवकर देवपूजा करून आम्हाला बाहेर जायचं होतं. आणि नंतर मग मला कपडेही धुवायचे होते. तर आज भरपूर सारे कपडे पडले होते धुवायचे कारण 2 दिवस आम्ही बाहेर गेलो होतो. ते कपडे राहिले होते धुवायचे. परत मिस्टरांचे पण कपडे होते भरपूर. आणि कपडे झाल्यानंतर मला दारात रांगोळी काढायची होती. तीही रांगोळी काढून घेतली आणि आम्ही चाललो स्वामींच्या दर्शनासाठी आवरून. मग स्वामींच्या दर्शनासाठी इथे आल्यानंतर इथे आरती चालू होती. स्वामींची आरती झाल्यानंतर आम्ही निघालो. आठवडा बाजार आमच्या इथे बारामतीमध्ये भरतो. तर आम्ही आलो इथे माळवं खरेदी करण्यासाठी. तर जे काय आपल्याला पाहिजे ते आम्ही खरेदी करणार. आणि बाजार ही झाल्यानंतर आम्ही आलो घरी. बघा आम्ही काय काय आणलं इथे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.